भारतानं पाकिस्तानवर 7 विकेट्सनं सहज विजय मिळवत सुपर 4 मध्ये प्रवेश निश्चित केलाय। भारत सलग 2 विजयांसह गट अ मध्ये अव्वल स्थानी असून नेट रन रेट 4.793 इतका आहे। सात्विक साईराज, रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही पुरुष जोडी तसेच एकेरीत लक्ष्य सेन यांना हाँगकाँग बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलंय। आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला चीनकडून 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला। या स्पर्धेतील विजेतेपदासह चीननं आगामी वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये होणाऱ्या हॉकी वर्ल्ड कपचे तिकीट बुक केलंय, तर भारतीय महिलांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलंय। भारतीय नेमबाज मेघना सज्जनारनं विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील पहिलं पदक पटकावण्याचा पराक्रम केलाय। तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात ऐतिहासिक कांस्य पदकावर नाव कोरलंय। प्रो कबड्डी लीगच्या 12व्या हंगामात पुणेरी पलटणनं तेलुगू टायटन्सवर 39-33 विजय मिळवलाय। असलम इनामदार आणि गौरव खत्रीनं प्रत्येकी 7 गुणांची कमाई केली। या विजयासह पुणेरी पलटणनं गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलंय। भारताच्या मीनाक्षीनं महिलांच्या 48 किलो गटात सुवर्णपदक काबीज करत जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली। 24 वर्षीय मीनाक्षीनं रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात कझाकिस्तानच्या नाझिम किझियाबेला 4-1 अशा फरकानं पराभूत करत भारताची 4 पदकांसह मोहीम फत्ते केली। भारताची मराठमोळी टेनिसपटू ऋतुजा भोसले हिनं ब्रिटनच्या नायकता बेन्स हिच्या साथीत खेळताना ITF W75 स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावलंय। अंतिम सामन्यात त्यांनी पोलिना याटसेन्स्को व सोफिया लॅन्सेरे या रशियन जोडीचा 6-2, 1-6 आणि 10-6 अशा फरकानं पराभव केला। जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत दुसऱ्या दिवशी भारताला सर्वात मोठा धक्का बसलाय। वाढीव वजनामुळे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या अमन सेहरावतला लढतीसाठी अपात्र धरण्यात आले। जागतिक स्पर्धेत 57 किलो वजनी गटात खेळणाऱ्या अमनचं वजन तब्बल 1.7 म्हणजेच 1.25 किलो अधिक भरलंय।